नमस्कार. MPSCच्या तयारीमध्ये काही टॉपिक्स असे असतात जे आपल्याला हमखास मार्क मिळवून देतात. आणि वनस्पती रोग हा त्यातलंच एक हाय स्कोरिंग टॉपिक आहे. चला तर मग आज या विषयाची अशी काही तयारी करूया की आपला एकही मार्क जाणार नाही. चला, सुरुवातच करूया आयोगाच्या एका अगदी आवडत्या प्रश्नाने. गव्हावरील तांबेरा रोगाचे कारण काय? हा प्रश्न इतक्या वेळा विचारला गेलाय की यावरूनच आपल्याला या टॉपिकचं महत्त्व कळतं. आज आपण फक्त अशा प्रश्नांची उत्तरंच नाही बघणार, तर ही जी अवघड वाटणारी नावं आहेत ना, ती कायमची लक्षात कशी ठेवायची याच्या काही सोप्या ट्रिक्स पण पाहणार आहोत. आपला आजचा रोडमॅप कसा असेल ते पटकन बघूया. सगळ्यात आधी हा विषय MPSCसाठी इतका महत्त्वाचा का आहे ते समजून घेऊया. मग रोगांचे प्रकार पाहू, जेणेकरून आपल्याला वर्गीकरण करणं सोपं जाईल. त्यानंतर आपण मुख्य पिकं आणि त्यांचे रोग बघू, तांबेरा आणि काजळीतला गोंधळ दूर करू आणि शेवटी काही सराव प्रश्न सोडून आपला कॉन्फिडन्स वाढवू. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हा टॉपिक करायचाच का, याचं महत्त्व काय आहे हे समजून घेतल्यावरच अभ्यासाला योग्य दिशा मिळते. हे आकडे बघा, अगदी सरळ आणि सोपं गणित आहे. दरवर्षी MPSCच्या पूर्वपरीक्षेत ह्या एका टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न हमखास म्हणजे हमखास येतात. याचा अर्थ काय की अगदी कमी मेहनतीत 2 ते 4 मार्क्स आपल्या खिशात. आणि आपल्याला तर माहीतच आहे स्पर्धेमध्ये एका मार्काची किंमत काय असते. ठीक आहे, महत्त्व तर आत्ता पटलं. आता थेट विषयाच्या मुळाशी जाऊया. वनस्पती रोगांचं वर्गीकरण कसं करतात हे समजून घेऊ. एकदा का हा पाया पक्का झाला की पुढे सगळं अगदी सोपं होऊन जाईल. कोणताही अभ्यास सुरू करण्याआधी त्यातले काही बेसिक शब्द आपल्याला माहीत पाहिजेत. त्यातलंच एक आहे पॅथोजन, म्हणजेच रोगकारक. आता हे पॅथोजन म्हणजे काय? अगदी सोपं आहे. जसं आपल्याला आजारी पाडणारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात, तसेच वनस्पतींना आजारी पाडणारे हे सूक्ष्मजीव असतात. मग त्यात बुरशी, जीवाणू किंवा विषाणू काहीही असू शकतं. वनस्पती रोगांची कारणं प्रामुख्याने 2 प्रकारची असतात. एक म्हणजे जैविक, म्हणजे सजीवांमुळे होणारे, आणि दुसरं अजैविक, म्हणजे निर्जीव गोष्टींमुळे होणारे, जसं की एखादे पोषक तत्वाची कमतरता. परीक्षेत प्रश्न येतोच येतो की खालीलपैकी कोणता रोग अजैविक कारणामुळे होतो. त्यामुळे हा फरक डोक्यात अगदी फिट बसवून घ्या. चला, आता येऊया आपल्या आजच्या सेशनच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे थेट मार्क मिळवून देणारा भाग. आपण आता आयोगाची काही फेवरिट पिकं आणि त्यांचे रोग पाहणार आहोत. त्यामुळे जरा अलर्ट रहा, कारण ही माहिती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सुरुवात करूया गव्हापासून. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं पीक आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतलंही. ही बघा गव्हावरील रोगांची लिस्ट. यातला पहिला काळा तांबेरा आणि त्याचा कारक पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी हे नाव तर अगदी पाठच करून टाका. आयोगाचा हा अत्यंत लाडका प्रश्न आहे. तसंच सुटी काजळीसाठी अस्टिलॅगो ट्रिटिसी. मला माहितीये ही शास्त्रीय नावं सुरुवातीला जरा जड वाटतात, पण 2-3 वेळा वाचली की ते बरोबर लक्षात राहतात. खास करून जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांसाठी ही नावं खूप महत्त्वाची आहेत. गहूनंतर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे भात किंवा तांदूळ. चला, आता बघूया भाताला कोणते रोग त्रास देतात. भाताच्या रोगांमध्ये खैरा रोगावर एक स्टार मार्क करून ठेवा. का? कारण हा एक ट्रिकी प्रश्न बनू शकतो. हा रोग कोणत्याही बुरशी किंवा बॅक्टेरियामुळे होत नाही. हा होतो झिंक, म्हणजे जस्ताच्या कमतरतेमुळे. आठवतंय आपण अजैविक कारणं पाहिली होती? हे त्याचं परफेक्ट उदाहरण आहे. आणि हो, यावर प्रश्न येऊन गेला आहे, त्यामुळे हे विशेष लक्षात ठेवा. आता वळूया महाराष्ट्राच्या अर्थकारणाची जीवनरेखा असलेल्या पिकाबद्दल. ऊस. आपल्यासाठी ऊस किती महत्त्वाचा आहे हे काही वेगळं सांगायला नको, आणि म्हणूनच परीक्षेसाठीही तो तितकाच महत्त्वाचा आहे. ऊसाच्या रोगांमध्ये लाल कूज किंवा रेड रॉट आणि त्याचा कारक कोलेचोक्रिकम फॅल्कटम हे नाव तर डोक्यात फिट करून घ्या. खूप वेळा विचारलं गेलं आहे. यासोबतच चाबूक काणी आणि गवताळ वाढ हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे रोग आहेत. आपलं पुढचं पीक आहे बटाटा. आणि बटाट्यावरच्या एका रोगाची तर एक मोठी इंटरेस्टिंग ऐतिहासिक गोष्ट आहे. या लिस्टमध्ये लेट ब्लाइट या रोगाकडे विशेष लक्ष द्या. त्याचा कारक आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. नाव अवघड आहे, पण गोष्ट लक्षात ठेवली तर नाव आपोआप लक्षात राहील. याच रोगामुळे 18व्या शतकात आयर्लंडमध्ये एक भयानक दुष्काळ पडला होता, ज्याला आयरिश पटेटो फॅमिन असं म्हणतात. लाखो लोक त्यावेळी दगावले होते. आता सांगा, ही गोष्ट ऐकल्यावर हे नाव विसरणार का? अजिबात नाही.
परीक्षेत आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम टाकल्या जातात. त्यातलेच हे 2 प्रकार आहेत, तांबेरा आणि काजळी. दोन्ही बुरशीमुळे होणारे रोग आहेत, पण मग यांच्यात नेमका फरक काय? चला, आज हा गोंधळ कायमचा दूर करूया. फरक अगदी सोपा आहे. तांबेरा नावाप्रमाणेच तांबूस रंगाचा असतो. जसा लोखंडाला गंज लागतो ना, अगदी तसे लाल तपकिरी रंगाचे ठिपके पानांवर दिसतात. आणि काजळी, ती तर काळी असते. अगदी काजळासारखी काळी भुकटी धान्याच्या जागी तयार होते. हा दिसण्यातला फरक जरी लक्षात ठेवला ना, तरी आपलं उत्तर कधीच चुकणार नाही. ठीक आहे, आतापर्यंत बरीच माहिती आपण घेतली, पण ती किती लक्षात राहिली आहे हे तपासण्याची वेळ आली आहे. चला, मी काही प्रश्न विचारणार आहे. माझ्यासोबत उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करा. घ्या पहिला प्रश्न. आयोगाने आधी विचारलेला आहे, भुईमुगावरचा टिक्का रोग कशामुळे होतो? काय वाटतं? आणि पर्याय आहेत पक्सिनिया, कोलेटोट्रिकम, फ्युझॅरियम आणि सर्कोस्पोरा. आणि ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, सर्कोस्पोरा. लक्षात ठेवा, टिक्का रोग भुईमुगावर होतो आणि त्याचा कारक आहे सर्कोस्पोरा. आपल्यासाठी हे एक महत्वाचं तेलबिया पीक आहे, त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. आता बघूया आयोगाचा आवडता पॅटर्न, जोड्या लावा. चला, एकत्र सोडूया. पहिलं, लिंबूवर्गीय कँकर. हा होतो बॅक्टेरियामुळे, म्हणजे जीवाणू. दुसरं, गव्हाची सुटी काजळी. हे आपण बघितलं, ही एक बुरशी आहे. आणि तिसरं, भेंडीतील पिवळी शीर. हा एक प्रसिद्ध विषाणूजन्य म्हणजे व्हायरसमुळे होणारा रोग आहे. पाहिलं किती सोपं आहे? आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांसाठी. वनस्पती रोगांचा अभ्यास करताना फक्त रोग आणि त्याच्या कारकांची नावं पाठ करणं पुरेल का? की ते रोग कसे पसरतात, त्यांना नियंत्रणात कसं आणायचं, हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. यावर नक्की विचार करा, कारण आयोग आता फक्त पाठांतर नाही, तर आपली समज तपासतोय. याच विचारासोबत आज इथे थांबूया.